घुंगरट यांना. पण फलंदाज आहे. ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू. तुम्ही सफल झालात ना त्यावेळी वायू निर्धाव आलाय. चांगली सुरुवात षटक क्रमांक 2 ची. मोठा फटका अजून एक खेळ होता. चेंडूवरती फिंगर्स रोल झाले होते. गौरव घुंगरट पाहिलं तर या गोलंदाजाजवळ व्हेरिएशन आहे. कधी धीम्या गतीने चेंडू टाकतात, कधी भन्नाट वेग असतो, कधी आतल्या दिशेने चेंडू वळवतात, कधी बाहेरच्या दिशेने चेंडू कट करतात. या गोलंदाजाजवळ व्हेरिएशन आहे. आणि मनोज राऊळ यांच्या पसंतीचे खेळाडू आहेत ते गौरव घुंगरट. मोठा फटका खेळायचा होता. मिस्टॅम स्ट्रोक परंतु नो मॅन्स लँड. मिस्टॅम स्ट्रोक वर देखील सिंगल डबल धाबा तुम्हाला गौरव घुंगरट यांनी पाहिलं तर 1.3 षटका म्हणजेच 9 चेंडू हाताळलेत. 8 धाबा फक्त खर्च केले आहेत. सफलता मिळाली नाही आहे परंतु इकॉनॉमी जर चेक केली ना या गोलंदाजाची खूप महत्वपूर्ण आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत एक्स्ट्रा एकही धाव खर्च केली नाहीये. 4 चेंडू निर्धाव हाताळले. चांगली गोलंदाजी पेश करतायत. चांगला चेंडू अगदी खोलवर टप्पे चेंडू त्याला मात्र या ठिकाणी चॉप केला गेलाय फलंदाज सचिन यांच्याकडून. यावेळी चांगला चेंडू परंतु यापूर्वीचा चेंडू सर ज्या वेगात होता ना त्यापेक्षा अगदी कमी गतीने चेंडू हाताळला गेला. त्यामुळे फलंदाज गणेश करमुटकर बीट झालेत. या मी सुरुवातीलाच बोललो होतो नोट माय वर्ड. या गोलंदाजाजवळ व्हेरिएशन आहे. प्रत्येक चेंडू हा विविधतेने नटलेला हाताळण्याची क्षमता आहे. प्रतिभावान गोलंदाज म्हणून यांची ओळख आहे. गौरव घुंगरट आपल्या स्पेलची सांगता करणारे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तोच चेंडू गणेश करमुटकर स्ट्रायकिंग एंडला. सांघिक धावफलक 3/17. पुन्हा एकदा सफल झाले. सफल होतील का पाहावं लागेल. झेल खाली क्षेत्ररक्षक आले कौस्तुभ मसूरकर. यावेळी कोणतीही चूक न करता झेल. कौस्तुभ मसूरकर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर गेली अनेक वर्ष ते देखील टेनिस क्रिकेटची अविरत सेवा करतायत.